DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने प्रभाग क्रमांक 11 मधून आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। सर्वसाधारण गटातून माजी नगरसेवक सलीम मामा शेख, ओबीसी महिला प्रवर्गातून गीताताई संजय जाधव, एसटी प्रवर्गातून रेणुका लहारे, तर उद्धव ठाकरे गटाकडून अनुसूचित जाती अ प्रवर्गातून मायाताई निवृत्ती शेठ काळे निवडणूक रिंगणात उभे आहेत। यावेळी बोलताना सलीम मामा शेख यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की निवडणुकीच्या काळात प्रभाग क्रमांक 10 मधील आणि 11 या दोन्ही प्रभागामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तसेच त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की 9 तारखेला उद्धव ठाकरे गटाची जाहीर सभा होणार आहे। 11 तारखेला राज ठाकरे यांची सभा नाशिक शहरात पार पडणार आहे। युतीवर निशाणा साधत सलीम मामा शेख यांनी असेही सांगितले की नाशिक शहरात युतीच्या विरोधातच निकाल लागणार असून जनता परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे। शिवसेना असेल दोन्ही युती धर्म पाळत आपण दोघांनी फॉर्म भरले आहे, काय सांगणार? खरं तर मला आयुष्यामध्ये कधीही शक्ती प्रदर्शन करायची गरज पडलेली नाहीये आणि मी शक्ती प्रदर्शन करू इच्छित नाही। मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो का ही जी गर्दी या ठिकाणी ते स्वतःहून या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आलेले आणि तुम्हाला मी शक्ती प्रदर्शन म्हणणार नाही, पण निवडणूक काळामध्ये आपल्याला दिसेल प्रभाग क्रमांक 10 असेल, प्रभाग क्रमांक 11 असेल, या दोन्ही प्रभागामध्ये आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि 9 तारखेला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा आहे आणि 11 तारखेला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सभा आहे आणि मी फक्त प्रभाग क्रमांक 10-11 बोलणार नाही, संपूर्ण नाशिक शहरामध्ये या युतीच्या विरोधामध्ये जन आक्रोश आहे। जर आपण नाशिक शहरामध्ये जर बघितलं चित्र वेगळं आहे। आज त्या ठिकाणी धक्काबुक्की होतीये, आमदारांना पळ काढावा लागतोय। यातून असं दिसतंय का सत्ताधाऱ्यांनी जे अनेक वर्षापासून पक्ष संघटनेचं काम करतं त्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना डावललंय आणि बाहेरून जे उमेदवार आयात केलेले त्याचा फटका ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बसल्याशिवाय राहणार नाहीये। खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण जर बघितलं तो सर्वसामान्य कार्यकर्ता असेल त्याला आपण न्याय दिला पाहिजे आणि आता सर्वांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि उमेदवारी दाखल केल्यानंतर तुमच्याकडे ही सर्व यादी येणार आहे उमेदवारांची। ती यादी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय पॅनलमध्ये उमेदवार किती त्यांची नाव? खरं तर प्रभाग क्रमांक 11 मधना मी स्वतः सर्वसाधारण गटातनं उभा आहे। माझी भगिनी, माझी मुलगी गीताताई जाधव या ओबीसी महिला प्रवर्गातून उभी आहे। माझ्या दुसऱ्या भगिनी या एसटी प्रवर्गातून रेणुकाताई लहारे या सुद्धा उभ्या आहे। आणि खऱ्या अर्थानं आमच्या ज्या एससीच्या उमेदवार आहेत त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये काम केलेलं आहे आणि ते काम केल्यानंतर त्यांनाही असं वाटलं होतं का भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावं आणि आपल्याला उमेदवारी मिळेल। भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये आणि त्या आमच्या मनसेच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या, म्हणून मनसेच्या वतीनं आमच्या मायाताई काळे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। शहरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्हींचे किती उमेदवार आहेत? आता आपल्याला उद्या सर्व यादी आपल्या हातामध्ये, आजच यादी आपल्या हातामध्ये येणार आहे। त्याचे सविस्तर आपल्याला त्या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे गटाने किती उमेदवारी अर्ज दाखल केले, महाराष्ट्र निर्माण सेने किती उमेदवारी अर्ज दाखल केले आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटाने किती अर्ज दाखल केले आणि काँग्रेसने किती अर्ज दाखल केले हे आपल्याला 3 वाजून गेले,
मुदत संपलेली उमेदवारी दाखल करण्याची आणि आपल्याला ते थोड्याच वेळामध्ये कळेल. ओके. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.